सध्या एक गोंयांत म्हाका दिसता एक मोठो विशय म्हटल्यार कोता येता आमी हो जो 50वी नाट्य स्पर्धा जाली आनी ह्या नाट्य स्पर्धेक आमी तरी केन्ना तरी आमच्या कारकिर्दीन तरी आमी तरी केन्ना आयकूंक ना की बाबा खंयच्या तरी लेखकाक पयले प्रायज आसतना सेकंड प्रायज दिले आनी पयले प्रायज हे डिक्लेरूच केले ना. तितून तुमकां तुमच्या लेखणीक तुमच्या नाटकाक सेकंड प्रायज मेळ्ळे, एका लेखक म्हणून सेकंड प्रायज मेळ्ळे. सो तुमी ते स्विकारपा ना अशें म्हणून सांगलें. कितें हेचेर सविस्तर रित्या? पयली गजाल म्हणटा ती हांवें रितसर कला अकादमीक बरयलें की कला अकादमीचो निकाल हो फक्त निकाल आसना की तें एक प्रमाण आसता, स्टँडर्ड आसता गोंयच्या नाट्यकलेच्या बाबतींत वा खंयच्याय बाबतींत इन परफॉर्मिंग आर्ट्स. सो जर खंयच्याय कॅटेगरीक जर परीक्षकाक जर दिसना की खंयची स्क्रिप्ट ताचे लायक ना, पात्र ना, जाल्यार ताणें दिनासतना रावूं येता. बट पयले खेप अशे तरेचो तर्क कला अकादमीन लायला की पयलें इनाम कोणाकूच जाहीर करूं ना, पूण दुसरें इनाम जाहीर केलां. सो अशे तरेचो हो जगावेगळो तर्क हो खंयच्याच लॉजिकाक धरून ना, कॉमन सेन्साक धरून ना. आनी असल्या परिस्थितीत हो फक्त निर्णय बेकायदेशीर न्ही तर अनैतीक जावन आसा. ओके, ह्या गजाली खातीर कला अकादमीक हांवें रितसर बरयला की म्हाका हे तुमचे इनाम स्विकारपाचें ना. जर हांवें स्विकारले जाल्यार म्हज्या एकंदरीत लेखन आनी संशोधन प्रक्रिये कडेन इल्ली पडमुरपणां जातली. सो अशे तरेचो हो अन्यायकारक निर्णय हो पायंडो, यू आर मेकिंग एन एक्झाम्पल आउट ऑफ इट की फुडल्या कोंकणी लेखकाच्या नदरेन आनी कोंकणी साहित्यिकाच्या नदरेन हो खूब अन्यायकारक जावपाक शकता. त्या खातीर लेखक म्हणून म्हजी भुमिका अशी आसा की हांव हे इनाम स्विकारचो ना. ओके, जेन्ना आमी तुमी म्हटलें की लेखक म्हणून तुमी हे इनाम जे आसा हे स्विकारपाचें ना, कितें हितून खंय तरी पॉलिटिकली हितून कितें तरी भाश्य आसा काय कितें? कारण जेन्ना तुमी आमदार गोविंद गावडे हेवूय भितर काम केलां त्या नाटकान आनी तुमी तेंच्या मातशे लागींचे म्हणून तितून खंय तरी पळोवन हे कट केले काय कितें? सगळ्यात पहिली गजाल म्हणटा तर कांय लोकांक अजून गोंयांत एक बुद्धिवादी वर्गाक बाळाराया मापारी आणि जे कोण भौसातले जे कोण नायक आसा, भौस नायक आसा, तांची खूप एलर्जी आसा, क्रॉनिक एलर्जी आसा की अजून मेरेन गोंयच्या स्वातंत्र्याक कितली वर्सां जाली तरी ह्या लोकांचे कोण नाव आदरपूर्वक घेवंक सोदिना. ताचो एक मोठो वर्ग आसा, एक बुद्धिवादी वर्ग आसा. आणि ज्या पद्धतीन नाटक हे लोकां मेरेन पावले, जे ऑडिटोरियम भरून लोक उबे आशिल्ले, जमनीर बशिल्ले, काय लोक परत गेले, जसो उपाट प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या नाटकाक लाभलो. तशेंच समीक्षकांनी हे नाटक उखलून धरले. ताजी काय लोकांक एलर्जी जावपाक शकता आणि ह्या नाटकाचो आमी अपशकून कशें करतले की ह्या जे व्यक्ती आसा ह्या नाटकाच्या रिलेटेड तांकां आमी कशें कमी दाखयतले, अशे तरेचो एक तर्क परीक्षकांनी आनी आयोजन संस्थेन लायला अशें म्हाका दिसता. ओके, जर आमी पळयलें आसत जाल्यार कला राखण मांड म्हण जावं आनी जायत्यो संस्था आसा ह्यो आजून मेरेन हेजेर ओपनली उलयनात. जावं जायते लेखक आसा, बरे बरे लेखक आसा, हे कित्याक उलयना अशें दिसता? हांवें ऑलरेडी जे म्हजी लेखक म्हणून भुमिका आसा ती हांवें व्यक्तिगत पातळीचेर मांडल्या. हांवें संस्थाच्या पातळीचेर खंय कोणाक अप्रोच करूना आनी करूना. पूण तेंचें एक कर्तव्य आसपाक जाय आशिल्लें न्ही? आसपाक शकता. ज्यो हातून हांव कोणाक ब्लेम करिना, म्हणजे हातून आमच्यो ज्यो कलेच्या नदरेन ज्यो संस्था कार्यरत आसा ते आपापल्या पद्धतीन आवाज उठयता आणि हातून हांव तेच सांगता की फाल्यां जर तुमी नेपथ्याक प्रायज दिवनाशिल्ले, लायटिंगाक प्रायज दिवनाशिल्ले, दिग्दर्शनाक प्रायज दिवनाशिल्ले जाल्यार बोवाळ जातलो आशिल्लो. लेखकाची बाजू आज उखलून धरपी अनफॉर्च्युनेटली खंयची संस्था ना, कळ्ळें? सो त्या खातीर लेखक हो सदांच सॉफ्ट टार्गेट जाता. लेखकाक दामून दवरप सोपें जाता, लेखकाक टार्गेट करप सोपें जाता. गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, कळ्ळें, हे सगळे कोण हे सगळे लेखक आशिल्ले. सो तांची बाजू
लावन धरपी अनफॉर्च्युनेटली म्हाका दिसता की संस्था ना. ही ज्या कॅटेगरीन जाल्ले जाल्यार हे ज्यो तूं सांगता पळय संस्था त्यो मेरेन आज कितें घेराव घालतले आशिल्ले, कोणाचो निशेध करतले आशिल्ले, बट लेखक हो सदांच सॉफ्ट टार्गेट असता. ओके, जेन्ना हे येदे व्हडले जेन्ना एक आमी अशें म्हणुया की ही बेजबाबदारपणाच आमी म्हणपाक शकता. कारण जेन्ना एक पयले प्रायज तशेंच दवरून सेकंड प्रायज दिता, कारण फाल्यां साकून कोणूय विचारतलो अरे युगांक तुका सेकंड प्रायज मेळ्ळें, पयले प्रायज कोणाक रे मेळ्ळें, ह्यो काही गजाली आसतल्यो. पूण हे खंय तरी जे फुडें जे लेखक जावपाक सोदता, जे सध्या लेखक म्हणून मुखार येता, हे तांकां खंय तरी माल पडटलें काय कितें? सामकें. आनी तांच्या खातीर हांवें ही भुमिका घेतल्या. कळ्ळें की म्हणजे तुमी कितें प्रूव करपाक सोदता की कोंकणी अणकारीत नाटकाक तुमी प्रायज दितात, म्हणजे उत्कृश्ट अणकारीत नाटकाच्या संहितेक तुमी प्रायज दिता, अनुसर्जीत संहितेक प्रायज दिता, आणि वेन इट कम्स टू ओरिजिनल स्क्रिप्ट ताकाच तुमी अशे तरेन तुमचो मापदंड लायता की पयले प्रायज दिनासतना दुसरे प्रायज दिता. हातून एक तर की परीक्षकांक ची साहित्यिक पार्श्वभूमी तपासची पडटली न्ही. जर तुम्ही इतल्या तरेचो जर तर्क लायता देन टेल अस वाय वी शूड टेक यू सिरियसली. म्हणजे तुम्ही खंयच्या युजीसी केअर स्कोपस हातून रिसर्च वरेन इंडेक्स्ड जर्नलान कितलें काम केलां, तुम्ही कितें कितें साहित्य बरयलां, तुम्ही साहित्याची समीक्षा, तुमच्या साहित्याचो वर्ल्ड व्ह्यू कितें, हे प्रश्न परीक्षकांक विचारचे पडटले. म्हणजे ज्या पद्दतीचो मापदंड ते लायता जाल्यार. पूण हातून सगळ्यात महत्वाची जी गजाल आसा की नाट्य लेखन हो वंचित भाग आसा गोंयच्या नाट्य चळवळीत. नाट्य लेखक आमचे कडेन तयार जायना अशें आमी म्हणत आसा. ताजें एक कारण म्हणजे पोशक वातावरण आमी नाट्य लेखकां खातीर तयार केल्लें ना. इतले सगळे आसूनय एक नाट्य लेखकाक जर तुम्ही अशे तरेचो अन्याय करप आनी अपमान करून, कळ्ळें, जाहीरपणान ताचो अपमान करून अशे तरेचो निकाल लायता जाल्यार ही गजाल, ताचो निशेध लेखक म्हणून हांव निशेध करता आनी निशेध म्हणून हो पुरस्कार परतो दिला. कारण हो मापदंड कारण हो प्रिसिडेन्स म्हणजे पायंडो जावपाक जायना की दुसऱ्या खंयच्या लेखकाक तुम्ही अशा पद्दतीन ट्रीट करपाचो, वागोवपाचो. कला अकादमी संस्था एक अशी आसा जी नवे नवे कलाकार घडयतात, नवे नवे लेखक घडयतात. अशें म्हणजे एक प्रत्येकाक दिसता की आपूण कला अकादमीन वचून एक स्टेजीर काम करचें, जावं आपले लेखणीतलें नाटक थंय जावचें. खंय तरी हेज्या मुखार लेखक तयार जातले की बाबा आपूण बाबा ते स्पर्धेक घालतलो म्हणून सांगपाक. कारण अशी पद्दत आसता की जेन्ना नाटक जेन्ना भायर पडटा तेन्ना त्या नाटकाक खंय तरी तितलो पद्दतीचो व्हॅल्यू उरना जेन्ना तूं भायर करता तेन्ना. सो म्हाका दिसता हेजेर परीक्षकांनी विचार करप गरजेचो आसा. दिनू, म्हाका फक्त एकूच सांग की म्हज्या जाग्यार जर दुसरो कोणी आशिल्लो कळ्ळें, और आमचो नवोदीत भुरगो कोण आशिल्लो कळ्ळें तुका, आनी आतां कितलेशेच भुरगे बरयता, आमचो वैभव कवळेकारा सारके भुरगे, आमचे म्हणजे हे यंग हातून दिपराज सातोर्डेकारा सारको भुरगो हातून बरयता. तसोच जर फाल्यां यंग कोण कॉलेजींतलो भुरगो जर वयर सरिल्लो आनी ताका तुमी जर हो मापदंड लावन फूल गोंयभर ताची जर दिंड काडिल्ली कळ्ळें तुका, अशें तुका पयलें प्रायज मेळना, तूं पयलें प्रायज दिनासतना तुका दुसरें प्रायज दिता, त्या भुरग्याचो आत्मविश्वास कितें जावपाचो. आज हांव जरी युगाक म्हणून उलयलो, हांव चळवळींतल्यान येता, म्हाका चळवळीची पार्श्वभूमी आसा कळ्ळें, त्या खातीर हांवें ते विदीन 24 वरां भितर हांवें ते इनाम परते दिले. पूण आयचो जो नवोदीत लेखक जो येता ताज्या आत्मविश्वासाचेर तुमी कितें करून उडयतले आशिल्ले. म्हणजे परीक्षक म्हणून तुमकां कितें कले कडेन कितें जबाबदारी आसा काय ना. आता तेवूय विचारचें पडटलें न्ही की परीक्षक म्हणून फाल्यां साहित्याचेर जर तुमी इतलो व्हडलो निर्णय घेता, जर सांगता की पयले प्रायज कोणाक मेळना फक्त थेट दुसरे प्रायज दिता, जाल्यार तुमची पात्रताय सांगा न्ही आमकां, तुमचें क्वॉलिफिकेशनय सांगा, तुमी साहित्याचेर कितें लिखाण केलां, तुमी साहित्य कितलें वाचलां, कळ्ळें, जाचे खातीर तुमी येदो व्हडलो मापदंड लायता. काय कला अकादमीचे आतां तुगेले कला अकादमी जशे रिफॉर्म हाडटा, काय कला अकादमीनी नंबर काडपाची नवी पद्दत हाडल्या काय, आनी 50वी नाट्य स्पर्धा. हय, सो 50वे नाट्य स्पर्धेक तुमी अशे तरेचो मापदंड लायता की 50 वर्सां जाली तरी आमचे कडेन नाट्य संहिता बरोवपी लेखक लायकीचो ना.